माझ्या हातात आहे थोडंसं इकडे तिकडे रस्ता करणं. आत्ता मी याला परत घेऊन जाणार आहे, पुढचं त्याचं आयुष्य कदाचित कमी करतो, पण आत्ता मी याला परत घेऊन जाणार आहे. मग इकडे पांचजन्य म्हणला की भगवंता तुम्ही माझा उद्धार करा आणि मला तुमच्याजवळ स्थान द्या. आणि मग तो सागरोद्भव असल्यामुळे तो शंख रूपामध्ये, आणि म्हणून श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य. गिळीला मणी सर्पे उगळावा, भूगत निधी सहसा गवसावा. सर्पाने मणी गिळलाय तर त्याला मारून जसा तो मणी उकून टाकला जाईल, किंवा एक भूमिगत जे धन असतं, काही लोकांना दिसतं म्हणे ते, आणि मग ते खणलं तर ते सापडतं. स्फुरे विसरले लाजणू मंत्र, आणि हरिसागरगत पुत्र. जो सागरामध्ये नाहीसा झालेला होता त्या मुलाला परत आणलं. आता काय झालं, जे दुःख होणार होतं मातेला ते थोडंसं कमी झालं. आणि गुरु तर शांत गतस्पृह, ते तर स्थितप्रज्ञ होते, त्यामुळे हरी आला ह्याच्यातच आनंद आहे, हरी जाणार याचा स्वीकार पण आहे. त्यामुळे विजयी भवनमिता आचार्ये, चिरंजीवी हो कवळन आर्ये. आचार्यांनी आशीर्वाद दिला विजयी व्हावं, गुरुमातेने जवळ घेतलं आणि चिरंजीव हो मिळलं. मित्र सगळे आजूबाजूचे ते जास्त दिवस राहायचे होते. विसरण आम्हा सख्या श्री हरी, गदगद कंठे म्हणले इतरी. रामकृष्ण जो बलराजी ते, लीन तो निरखित होते ते. मान खाली घालून नजर खाली झुरून ते उभे होते दोघ जण. जणू काही ते वृक्षराजी बघत नव्हते, पण त्यांच्याही डोळ्यातनं पाणी येणार होतं, आणि ते जर रडायला लागले तर बाकीच्यांना काही थांबवताच येणार नाही. आणि म्हणून ते कुणाच्याही दृष्टीला दृष्टी न मिळवता ते झाडा फुलांकडे बघत होते, जणू काही त्यांचं निरीक्षण करतायत. पण म्हणून काही बाकीच्यांचे अश्रू थांबलेत का? बाकीच्यांचे इतका अखंड अश्रुपात होत होता की विरहाश्रूंनी त्या सकलांचे, मचुळ होतल वारितळ्याचे. विरहाश्रू अश्रू खारट असतात, जे एरवी त्या तळ्याचं पाणी अत्यंत मधुर आणि गोड असायचं ते पण थोडंसं मचूळ झालं, इतके अश्रू त्या तळ्यामध्ये गेले. पूर्ण करुणी विद्या संपादन, हलधर देवी श्री मधुसूदन. परतून ये कळता मथुरेचे, जन झाले बहु हर्षित साचे. शिंग तुतार्या झांज खंजिरी, वाजवीत हर्षाने. सामोरे येती जन गर्जत, उधळीत गुलाल सुमने. जय हरी सुख कंदा. मागच्या वेळेचं स्वागत चोरून चोरून भीत केलं होतं, कंसाला आवडणार नाही का काय, हळूच. त्या रमणी सुद्धा वरून बघत होत्या, वरून फुले टाकत होत्या. आता मात्र पूर्ण मोकळेपणा होता. शिंग तुतार्या झांज खंजिरी, मिरवणूक होती सगळी, सगळे सामोरे आले होते, गर्जना करत होते. पुढती शृंगारित शुभ गजवर, तेव्हा उदया पीड होता, आणि आता शृंगारलेला गजवर. ज्याच्या रंगीत सोंडा सुंदर, करिता ती ध्वनी सुवर्ण घंटा. रत्न मालिका रुळती कंठा, औक्षण केले सुवासिनींनी. शीला रक्षक या अभिमानी. मथुरा नगरीमधनं स्त्रीचं शील, मुलींचं सद्भाव आणि दुबळ्यांचं धन राहत नव्हतं. आता कंसाचा उद्धार झाल्याच्या नंतर त्या स्त्रियांना हा विश्वास वाटला, शीला रक्षक या अभिमानी. एक एक घटना रोज पेपरमधल्या वाचल्या ना की असं वाटतं की हे शीलाचं रक्षक आता, आणि आपणच सगळ्यांनी मिळून जागरूक राहिलं तरच हे होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. तारक पालक हरी स्वभावे, वंदन करीती पुरजन भावे. आता हाच आपला पालक आहे, हाच आपला तारक आहे, जरी त्यांनी राजमुकुट घेतलेला नाहीये तरी. ही त्यांची सगळ्यांची भावना होती. सगळ्यांनी त्याचं पूजन केलं. विद्येने संपन्न मुकुंद, वसुदेवादे अति आनंद. सकल कलायुत बघून शशी ते, सागरास जणू यावे भरते. अतिशय कठीण हृदयाने त्यांना गुरुघरी पाठवलेलं होतं, आणि ते अतिशय सफलपणाने सगळं शिकून त्या गुरूंचे अतिशय लाडके होऊन आले. आता आई वडिलांच्या प्रेमाला तर काही विचारू नका, म्हणजे ही जी त्यांची प्रसिद्धी झालेली आहे ती त्यांच्या कानावर आलीच असणार आहे गेल्या वर्षभरामध्ये, ज्या पद्धतीने ते गुरुआश्रमामध्ये राहिले. आणि आपल्या मुलांचं कौतुक आपल्या कानाने ऐकावं यापेक्षा आई वडिलांना सुख अजून कुठलं असतं. आणि त्याच्यामुळे ते आनंदात तर होतेच, पण आता सागरास जणू यावे भरते असे ते प्रत्यक्ष भेटले, त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला.
जननी जनका गर्ग मुनी ते वंदी माधव लवगुण माते. विद्या विनयेन शोभते. अतिशय विद्यासंपन्न होऊन आले होते, पण डोकं झुकून नमस्कार केला. गुरुजन करीती सहर्ष कौतुक, प्रश्नी कुशलसे पुसुनी अनेक. आता तू काय काय शिकून आलास? काही नवीन शिकला का? आम्हाला सांग तू, आमच्याही ज्ञानात भर पडेल. बघा कोण विचारतंय? गुरुजन. कारण प्रत्येकाची इच्छा होती की काही नवीन असेल तर शिकावं. आता मला सगळं येतंय, मला काही शिकायची गरज नाही, ही गुरुजनांची पण भावना नव्हती. आणि त्यामुळे ते त्याला उत्सुकतेने विचारतायत, काही नवीन शिकलास का? आम्हाला शिकवशील का? सगळी शांतता झाल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की आता मथुरा नगरीचं आपल्याला व्यवस्था लावणं आवश्यक आहे. जे शिकून आलोय ते अप्लाय केलं पाहिजे. काय माहिती आहे का? इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये हा फरक असतो. माहिती आणि ज्ञान. ज्ञान म्हणजे शहाणपणा. हा कधी येतो? तर इन्फॉर्मेशन कशी असते की आपण पेंट आणतो ना डब्यामध्ये लावायचा, कॉम्प्युटरमध्ये सगळं पाहिलेलं असतं, कसं दिसेल घर, काय नाही वगैरे वगैरे. हा ही शेड अशी का तशी का, पण तरी देखील अनुभूती येते का? अनुभव येतो का? जोवर आपण तो पेंट लावत नाही घराला तोवर तो अनुभवाला येत नाही. हे जे अप्लाय करणं असतं ना, जे लावणं असतं ते केलं, इन्फॉर्मेशन किंवा माहितीचं आपल्या रोजच्या आचरणामध्ये आणलं तरच मग त्याचा अनुभव येतो आणि मग शहाणपणा येतो. त्यामुळे आता जे शिकून आले होते थेअरी, त्याचं प्रॅक्टिकल करणं अतिशय आवश्यक होतं की नाही? मग यापेक्षा मथुरा नगरीपेक्षा काय असणार आहे योग्य? स्वस्थ जरा होऊन कंसारी, बोध तसे अधिकारी, न्याय कोश सेनायावरती पूर्वा दृष्टी सारी, जय हरी सुखकंदा. नेतेपणाला आवश्यक ते सगळं शिकून आलाय आणि आता खरं म्हणजे उपजतच आहे, पण त्याला झळाळी चढली आहे, अधिकार प्राप्त झालाय. काय होतं माहितीये? अनेक जणांना शहाणपण तर असतं, दासगणू महाराज तर फक्त 4थी पास होते, पण त्याचा त्यांना कुठेतरी सल होता. का? तर शिकलो नाही. पण तेच जर शिक्षण पूर्ण झालं तर त्याच्यानंतर जो आत्मविश्वास आणि अधिकार प्राप्त होतो, त्या अधिकाराने गुरुसदनावर जायच्या आधी सांगू शकत नव्हते का? हे सगळं सांगूच शकत होते, पण आता गुरुसदनाला जाऊन आल्याच्या नंतर अधिकार प्राप्त झालाय, त्या अधिकाराने सांगतायत बोधितसे अधिकारी. नृपासनासी ये स्थिरता ती, याच तिहींच्या शक्ती वरती, न्याय संपत्ती आणि सेना कोश राज्याचा, त्याच्यावर तुम्ही जर लक्ष ठेवलं तरच राजसिंहासन स्थिर राहतं, नाहीतर राहत नाही. सध्या आपण बघतोय आजूबाजूच्या देशांमध्ये काय चाललेलं आहे, कारण त्याच्यामध्ये न्याय आणि कोश या दोन्हीचे वाट लागली. सेना आहे पण न्याय आणि कोश नाहीये, मग वाट लागलेली आहे जी काय ती. असता यासह मंत्रांचे बळ, राज्यासी भय नुरे एक तिळ. फक्त न्याय कोश आणि सेना असून चालेल का? नाही. पूर्वी असं म्हणतात की जेव्हा राजाला राज्याभिषेक व्हायचा त्यावेळेस राज्याभिषेक झाल्यानंतर राजा उठून म्हणायचा की मला कोणीही दंड करू शकत नाही, आणि तेव्हा गुरुजी धर्मदंड त्याच्या खांद्याला लावून म्हणायचे धर्मदंड्योसी. तू जर काही चुकीचं वागलास तर तू राजा असशील तरी तुला शिक्षा होईल, हे लक्षात घे. आणि म्हणून असता यासह मंत्रांचे बळ, राज्यासी भय नुरे एक तिळ. मग काय सांगितलं श्रीकृष्णांनी? खलपाशातून सुटका झाली, सत्ता आपुल्या घरात आली, येवढेच ना सुखवी जनता, टिके शांतता जरी सुबत्ता. जरी शांतता सुबत्ता असली ना तरी मनातलं समाधान लाभत नाही जोवर आपण पुढचं काही अजून करत नाही. आणि आज मला असं वाटतं की आजही आपल्याला ते तेवढंच आवश्यक आहे की गुलामगिरी आपली खरंच संपली का सगळ्यांनी विचार करावा. असं झालं असतं तर मराठी प्राथमिक शाळा बंद पडल्या असत्या का? असं झालं असतं तर आपले वाढदिवस केक कापून आणि हॉटेलमध्ये साजरे झाले असते का? असं झालं असतं तर 2 मराठी लोक बाहेर भेटतात तेव्हा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलले असते का? तर या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर खरंच लक्षात घेतलं पाहिजे की केवळ खलपाशातून सुटका होऊन भागत नाही. खलपाशातून सुटका झाली तर सत्ता येईल, सुबत्ता पण येईल, शांतता पण येईल, पण मनाला समाधान येणार नाही. त्यामुळे अवश्य जे का प्रथम कराया,
ते टाळून मग पुढचे वाया, प्राया अजूनही भरला नाही, कळसास्तव घ्या उजळा काही. अहो, या मंदिराचा पाया भरणं चालू आहे, ते आधी करा. गेली अनेक वर्ष कंसानी या सगळ्या न्यायाची, इथल्या सगळ्या राजधर्माची वाट लावलेली आहे. त्या सगळ्याचा पाया आधी पक्का करा आणि त्याच्यानंतर कळस घ्या उजळायला. नाहीतर मग काय, अजून पाया भरायचा राहिला तोवर कळस आणला बाजारात आणि उजळत बसले. काय करताय? कळसाची तयारी. आधी मंदिर उभं राहायचंय, त्यामुळे जे आधी करायचं ते आधी करायचं. यास्तव सावधता बहु व्हावी, हय गय लवही कुठे नसावी. काल आपण पाहिलं की दक्षता किती आवश्यक आहे. आणि रामदास स्वामींनी त्या काळामध्ये तर अतिशय आवश्यक होती ही दक्षता. तुम्ही लक्षात घ्या की आग्र्याहून जेव्हा महाराज पळून आले, निघून आले, सुटका करून आले, महाराज एकटे आले. त्याच्यानंतर संभाजीराजे, 9 वर्षाचे संभाजीराजे 2 ते 3 महिन्याच्या नंतर कुणातरी दुसऱ्याबरोबर प्रवास करून आले. हे सगळं का शक्य झालं असेल? ज्या दक्षतेने नेटवर्क विणलं होतं रामदास स्वामींनी, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि दक्षता त्या काळामध्ये तर अतिशय विशेष गुण होता, कारण फंद फितुरी तर 5वीला पुजली होती. त्याच्यामुळे दक्ष राहणं, कोण आपल्या बाजूचे आणि कोण नाही याच्याबद्दल लक्ष राहणं. यास्तव सावधता बहु व्हावी, हय गय लवही कुठे नसावी. अशी रीत लावून राजासी, बनविले आदर्श तयासी. हे इतकं वेळेवर केलं होतं श्रीकृष्णाने, कारण एवढं सगळं करतोय तोवर उसने घेण्या जामाताचे मर्तुनिया कृष्णास, मथुरेवरती येत चालुनी जरासंध मग देश जय हरी सुखकंदा. आता जरासंधाची मुलगी कृष्णाला दिलेली, कंसाला दिलेली, आणि कृष्णाने कंसाला मारलं, त्याच्या मुलीला विधवा केलं. आता या जामाताचा बदला घेण्यासाठी मगधेचा जो जरासंध सम्राट होता, तो सम्राट असंख्य सेना घेऊन तो कृष्णावर, मथुरेवर चालून आला. सवे घेऊनी अगणित सेना, रथी पदाती अश्वगजांना. सुसज्ज सकल शस्त्रास्त्रांनी, कुवासना जणू मदका मानली. कुवासना म्हणजे तो स्वतःची त्याची वासना जी होती, जी एखाद्या दुष्ट व्यक्तीला त्याचा अहंकार आणि त्याची इच्छा याच्यामुळे दुष्ट गोष्टी करण्याचं बळ मिळतं. त्याला नुसती इच्छा असून काय उपयोग ना, ते करण्याचं बळ इथं असलं पाहिजे. तर ते त्याच्या अहंकारामुळे, त्याच्या इच्छेमुळे त्याला मिळतं. तसं जणू या सेनेचं झालं होतं. वादळात सापडता नौका, लाटांचा वर बसे तडाखा. इकडून एक लाट येते, दुसरीकडनं एक लाट येते, आणि मग जसं त्या नौकेचं व्हावं. सेना घात तसे वरचेवर, कंस सासरा करी मथुरेवर. असं म्हणतात 17 वेळा त्यांनी आक्रमण केलं होतं त्या मथुरेवर. सूड बुद्धीने भरला साचा, रणोत्साह उन्मत्त तयाचा. मगाशी आपण पाहिलं की सुंदरता, सत्ता, संपत्ती हे सगळं सात्विकता शिकण्यासाठी ते आश्रमात आले होते. आता जरासंधाची सत्ता संपत्ती आली नव्हती सांदीपनीच्या आश्रमात, आणि म्हणून त्याचा रणोत्साह उन्मत्त असा होता. विषय माखलेली तलवार, तशी सती त्यात वृत्ती भयंकर. आता नुसती तलवार आणि विषाने माखलेली तलवार याच्यामध्ये काय फरक आहे? नुसती तलवार जर शरीरावर बसली तर एक घाव करेल, की जो घाव नीट केला तर नीट होऊन जाईल. पण जर विष लावलेलं असेल त्याला, तर त्या घावामुळे ज्या रक्तवाहिन्या उघड्या पडतील, त्याच्यातनं ते विष सहज शरीरामध्ये भिनेल, आणि मग त्या तलवारीचं जे नुकसान आहे ते अनेक पटीने वाढेल. तशी ही वृत्ती भयंकर होती त्याची. नुसती सेना मोठी होती असं नाही, पण त्याची वृत्ती पण भयंकर होती. रागाचे सोडीत सुस्कारे, जरासंध गर्जत हाणारे. जसा कडकशा धूमा ओकित, अग्निमुखी गडगडतो पर्वत. ज्वालामुखी अचानक एखादा जागृत व्हावा आणि त्या पर्वतामधनं जे गडगड 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 आवाज व्हावेत, आणि मग नंतर धूर यावा त्या पर्वत शिखरावरनं, तसा तो ओरडायला लागला होता. पण रामकृष्ण न्यायकोश आणि सेना हे नुसतं सांगितलं नव्हतं, तर स्वतः त्या मथुरेला सज्ज केलेलं होतं. रामकृष्णही सुसज्ज झाले, येता ते परचक्र. रक्षण करिता हरी असल्यावर, होत न रोमही वक्र. जय हरी सुखकंदा. सज्ज झालेले होते, येऊ दे, किती वेळा येऊ दे. आणि मग त्यांच्या मदती करता 2 दिव्यर्थ हरिसेवे स्तव, अवतरले मणी भूषित अभिनव. स्वर्गातल्या देवानी 2
त्यांना रथ पाठवले. एका रथावर ध्वज गरुडांकित एकावरती चढे तयावरती श्रीमूर्ती, कारण त्याचं मान येते. नील शरीरी सुवर्ण वसने मेघ खुले जणू कोमल किरणे, असं म्हणलं जातं ना की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर बॉर्डर, असं म्हणलं जातं. आपण म्हणतो रुपेरी किनार असते, कारण किती काळे आणि कसे ढग असले तरी सूर्याचे किरण पडले की अशी किनार दिसते त्याला. तसं या नीलवरी कृष्णाला त्याची जी सुवर्ण वस्त्र होती ती शोभत होती. शारंग शरासन शोभत हाता पाठी वरती लटके भाता सर्व प्रणयुध होऊन वीर श्री संचार उग्रपणा नसे मुखावर. अत्यंत वीरश्रीने योग्य होते पण चेहऱ्यावर उग्रपणा नव्हता. सुवर्ण कितीही जरी तापले तप्त लोह सम कधी का दिसले. एखादा लोखंड जेव्हा अग्नीमध्ये ठेवतो आणि एखादा सुवर्ण ठेवतो, त्या दोघांमधला फरक जाणकाराला लगेच लक्षात येतो कोणतं सुवर्ण आहे आणि कोणतं लोखंड आहे. आता एकाला रथ मिळाला, दुसरा रथ ताल तरुचे चित्र तया जयावर राम बसे हल मुसल गदाधर. त्यांची आयुध कुठली? बलरामांची हल मुसल गदा ही त्यांची सगळी आयुध. त्यांनी दुसऱ्या रथावर ते आरूढ झाले. ते कसे दिसत होते? श्रीकृष्ण उग्रपणा नसे मुखावर, वृत्तीमधला फरक. पण हे अबद्ध मंत्रे भैरव खवळे तसे उग्रपण धारण केले. अबद्ध मंत्र जेव्हा म्हणला तर तो भैरवाला बांधून घालण्यासाठी, तेव्हा जसा भैरव खवळतो तसे बलराम खवळले होते. बहुनितया समरात कोपला जरासंध निज चित्ती धावत येऊन म्हणत हरीसी धनुका धरिसी हाती जय हरी सुख कंदा. प्रत्यक्ष कृष्णाला पाहिल्यानंतर जरासंधाचा तो कोप प्रचंड वाढला. समोर येऊन म्हणला, अरे धनुष्य कशासाठी धरतोयस? तू कसा आहेस म्हणे? पिळता अधरा दूध निघावे त्या तुझ सहकामी झुंजावे. घरी मुलींची खेळत बस जा मज पुढे तीन दावी गमजा. अरे इतका कोवळा मुलगा तू, काय शक्ती आहे तुझ्यामध्ये? आता तुझं ओठ पिळे तर दूध निघेल आईचं पिलेलं, इतकं ताजं आहे ते अजून. इतका लहान आहेस तू, ओठ पिळ्यावर दूध निघणं म्हणजे काय की अजून ते दूध ओठावरचं वाळलं पण नाहीये, इतकं ताजं आहे. इतका तू लहान आहेस आणि तू माझ्याशी लढायला येतोयस. तू असं कर की तिकडे गावामध्ये मुली असतील ना, त्या मुलींबरोबर जा आणि खेळत बस घरामध्ये, माझ्याकडे मजा करू नकोस. कपट करोनी अपुला मामा बदिला से तू स्वकरे अधमा. अरे तू आपल्या मामाला ठार मारलंस. क्षणही न थांबावे मज पुरती जीवाची जर असली प्रीती. तुला तुझ्या जीवाची जर काही परवा असेल ना, क्षणभर पण माझ्यासमोर राहू नकोस, मी तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. हरी काय म्हणतात? वदे हरी उपहासुनी त्याते बाण रहित तव दिसती पाहते. अरे कशाला वल्गना करतोय? धनुष्य आहे ना तुझ्याकडे, बाण संपलेत का? नुसतंच बोलतोयच कशासाठी? करी न बोलत बल असता मा. ज्याच्या करामध्ये बल आहे ना तो बोलत नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार असं होत नाही त्याचं, तो कृती करून दाखवतो. खणखण तो बघ कुंभारी कामा. जर पाणी कमी असेल तर त्या घागरीमध्ये ते हिंकळतं आणि आवाज करतं. भरलेली घागर असेल तर नाही होत. त्याच्यामुळे अरे तुझे बहुतेक भाते रिकामे आहेत म्हणून तो नुसत्या वल्गना करतोयस. आता ही उपेक्षा तर जरासंधाला अजून जखमेवर मीठ चोळल्यासारखी झाली. सहन झाले वच असुराते खवळून चावी निज अथराते. दात चावायला लागला रागारागाने. रागाने शतशत फेकी शर सेना ही करी वर्ष हरिवर. सगळे मिळून श्रीकृष्णावर तुटून पडले. एक नाही, सगळी शस्त्र घेऊन. शूल परिण तोमर खडगांची छुरिका बहुमुख शिली मुखांची. भीड जावली एकच सहसा श्याम दिसे मेघा वृत्त रविसा. जसं सूर्याला काळ्या ढगांनी आच्छादून टाकावं तसं सगळ्यांनी मिळून इतकी शस्त्र हरीवर टाकली की हरी जसा सूर्य त्या ढगांच्या मागे लपतो तसा दिसेनासा झाला. आणि क्षणभर मथुरावासियांच्या मनामध्ये शंका आली की हरीचा घात तर झाला नसेल. इतकी सगळी भयंकर शस्त्र आहेत, आमचा हरी टिकेल का या सगळ्या शस्त्रांपुढे?
परिणच टिकला शोक पळावर मथुरा नरनारींचा झाकतील किती गवती काड्या प्रखर भागवन्नीचा विफल झाली सकलही शस्त्रे शब्द अनुभवा पुढती अपूर्व विक्रम बघून चरकला जरासंध निज चित्ती जय हरी सुख कंदा. अरे गवताच्या काड्या प्रखर भाग वन्नीचा झाकतील का? ती गवताची काडी आपण जर अशा खूप एकदम टाकल्या तर क्षणभर असं वाटेल की आता विजला वन्नी, पण तो जो पुन्हा जागृत झाला तो त्या गवताच्या काड्यांना नक्कीच खाऊन टाकेल. तसंच झालं, सगळी शस्त्र विफल झाली आणि मग जसं शब्द अनुभवाच्या पुरते फिके पडतात तसं पुन्हा एकदा हरी तळपायला लागला समरांगणामध्ये. आणि हे बघून मात्र जरासंधाला थोडीशी भीती वाटली. आपण म्हणत होतो तेवढा आपला शत्रू काही लेचापेचा नाही. श्रीकृष्णाचा एकच बाण शतशस्त्रांची निवटी जाण. आता काय झालं होतं त्याच्यामुळे? रिपुरुधिराची वाहे सरिता, शत्रूच्या रक्ताची जणू नदी वाहत होती. शवकर चरणाये जलचरता, म्हणजे जे प्रेत पडलेली होती, कोणाचे हात तुटले पाय तुटले, ते त्या रक्ताच्या नदीमध्ये जणू असे वाहत होते की जणू मासे व्हावे. चंड मेघ समयोध्ये भिडती, गर्जत पुढती सरती फिरती. शस्त्रे खटकून चमके चपला, रुधिरन जणू जल वर्ष जाहला. शस्त्रांनी असे एकमेकांना आघात केले की तिथनं एकदम वीज तळपावी तशी ठिणग्या पडायच्या आणि मग जी काही रक्ताची चिळकांडी उडायची जणू काही पाऊस पडायला लागलेला. घायाळांचे ते चित्कार, वीरांचे ओंकार भयंकर. गर्ज घोर हो एकच साचा, तये तडकला घुमटन भाचा. इतका जास्त गर्जना आणि आवाज झाला की जणू काही आकाशाचा घुमट तडकला. प्रेतांचा खच पडे चौकडे, फिरू लागली नभी की धाडे. तुंबळ झाले रण या परिते, हर्ष वाटला विजय श्रीते. आता यावेळेस पहिल्यांदा विजयश्रीला हर्ष झाला होता, कारण इतके दिवस अनेकदा मथुरेने अन्याय सहन केले होते. यावेळेस पहिल्यांदा जरासंधाला पराभूत होऊन परतावं लागलेलं आहे. रणदेवी मग वरी हरीसी अर्पुनिया जयमाला, मथुरा जनकृत जय घोषाने व्योम भाग तुम तुमला जय हरी सुख कंदा. त्या विजयश्रीला भगवंताला माळ घालायची संधी मिळाली, खूप आनंद झाला. हातबल मगदा दीप निज पाशी, आवळुनी बलराम तयासी. आता एकीकडे बलरामाच्या ताब्यामध्ये पाशामध्ये सापडले जरासंध. सजला वधण्या मुसला घाते, मुसल उचललं आणि आता त्याच्या डोक्यावर प्रहार करणार. तोच आवरी हरी तयाते, तोवर हरीने त्याचा हात धरला. दादा मारू नका, आताच याचा वधन करावा, राममध्ये उपहासून वावा. अरे काय वध नको करू, तू सांगतोयस मला हे? अवध्य वदिता अघजे जोडे, वध्य सोडिता तेच न थोडे. अरे निराकसाला जर आपण मारलं तर त्याचं जेवढं पाप लागतं ना, तेवढंच जर दुष्ट माणसाला ज्याला मारलं पाहिजे त्याला जर मारलं नाही तर तेवढंच पाप लागतं. तर तू मला ते पाप करायला सांगतोयस, तू सोडायला सांगतोयस मला? परिणमानिले श्री हरीने ते, सोडून दिले जरासुताते. जरा नावाच्या राक्षसीचा मुलगा म्हणून जरासंध. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की त्या 2 शरीरामध्ये आला, शिवला गेला आणि मग त्याला सांगितलं गेलं, त्याला बरेच वर होते, तो कसा मरणार नाही सगळ्या राक्षसांसारखे. राजनीती कुशलांचे हेतू, उघड न वदता येती परंतु. काय आहे ना, राजकारणामध्ये काही काही गोष्टी गुपितच ठेवाव्या लागतात, नाहीतर ते राजकारण विफल जातं. आणि म्हणून नेहमी कोर कमिटी असावीच लागते की जी अत्यंत गुपित असे त्वरित निर्णय घेईल आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करेल. हे अतिशय आवश्यक असतं. पण म्हणून त्यांनी जे काही केलंय ते प्रत्येकाला कळेल असं नाही. आता आपण बघतोय सध्याच्या आपल्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, त्यांनी अजून काय केलं, आणि व्हॉट्सअपवर नुसता सल्ल्यांचा आणि त्यांनी काय केलं ते बरोबर का चूक हे सगळं सांगणाऱ्यांचा नुसता पाऊस पडत असतो, नाही का? आता त्यांचा हेतू काय आहे त्यांना माहिती आहे. राजनीती कुशलांचे हेतू, उघड न वदता येती परंतु. जया अवकळा विशेष आली,
असुर असा मुख घालून खाली. सोडून तर दिलं, पण पराभव शूर तर होता तसा, पण त्याची कुवासना होती. शूर नव्हता असं नव्हतं, पण मनामध्ये दुष्ट भावना होती. निघून गेला. परते पाहून घोर निराशा, जळत सर्पसा अक्करमाशा. अक्करमाशा नावाचा साप जसा जळावा तसा तो अपमानाने जळत होता आतमध्ये. गप्प नाही बसला मगधाला परत गेल्यानंतर. त्वरित जमवनी खलजन सेना, पुनरपी करीत चढाई. ठेच लागली तरी मूर्खा, येत नसे चतुराई. जय हरी सुखकंदा. आपल्याकडे असं म्हणलं जातं की पुढच्याच ठेच मागचा शहाणा. इथे स्वतःला ठेच लागली, एकदा नाही अनेकदा, तरी पण शहाणपण नाही आलंय. पुन्हा तेच, पुन्हा सगळे सैनिक घेऊन पुन्हा एकदा मथुरेवर चाल करून यायचे. गिरीशिखरावर कितीही वेळा, मेघ वादळासह आदळला. तरीच लागत त्यासी चरडावे, मगधपतीचे तसेच व्हावे. आता तो मेघ जर डोंगरावर आदळला तर डोंगर नाही रडणार आहे, मेघाला चढावं लागणार आहे, पाऊस पडणार आहे. तसं या मगधपतीचं झालं. घेई अपयश वारंवार, करावया हलका भूभार. अप्पा असं सांगत होते की श्रीकृष्णांनी काय समजावून सांगितलं बलरामाला, का सोडायचं याला. आपल्याला माहिती आहे की याच्या मनामध्ये कुवासना आहे, त्याच्यामुळे हा काय करणार, तो तिकडे जाणार, पुन्हा सैनिक जमवणार, येणार. आपण मगधावर आक्रमण करून जाऊन तिथले असुर मारण्यापेक्षा आपल्या पायाने येत आहेत आणि टप्प्याटप्प्याने येत आहेत. येतील तसे मारू, येतील तसे मारू, आपण पण सुखामध्ये, आणि त्यांचा नाश होणार हे ठरलेलं आहे. हे चातुर्य. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा कसा मार्ग काढायचा हे चातुर्य आहे. त्याच्यामुळे घेई अपयश वारंवार, करावया हलका भूभार. म्हणजे दुर्जनांचा संहार करण्यासाठी जन्माला आले होते ना, मग जेवढे दुर्जन येत आहेत मथुरेवर चाल करून त्या सगळ्यांना नष्ट केलं होतं. त्या जरासंधाचेही उपकार म्हणावे, तदीय हे उपकार म्हणावे, अधमातही चांगले बघावे. मागे एकदा आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बद्दल आपण बोललो होतो. तरी बरं, ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना माहिती आहे की तरी बरं म्हणजे जे आहे त्याच्यात चांगलं काय हे बघण्याची वृत्ती. तर त्यामुळे ठीक आहे ना, जरासंध वाईट आहे, तो वारंवार येतोय आपल्याकडे, आपल्यावर आक्रमण करतोय, पण तरी तेवढे राक्षस मरतायत ना, त्यामुळे त्याचे उपकारच आहेत. पण त्याच्यावर थांबला नाही जरासंध. भारत भूच्या दुर्दैवासी, जन्म चाहला जिच्या कुशीशी. अशी कुबुद्धी सुचली त्याते, साह्या विनवी परकी आते. डीप स्टेट बद्दल सगळ्यांना माहीत असेल. सध्या तेच चालू आहे की पूर्वी उघडपणे होतं, आता अडून चालू आहे. पण तेच चालू आहे की आपलेच स्वकीय जे आहेत तेच देशाची जर उन्नती बघू शकत नसतील तर त्यांची कुबुद्धीच म्हणावी लागेल. तशीच कुबुद्धी जरासंधाला सुचली. अशी कुबुद्धी सुचली त्याते, साह्या विनवी परकी आते. कुणाला केलं आणि त्यात पुन्हा काल यवन नामान रूप बरोबर, स्वजातीय पण नाही, काल यवन. काल यवन नामान रूप बरोबर, क्रूर कुटील बल ज्याचे दुर्धर. म्हणजे जरासंधाच्या 10 पावलं पुढे अशी ज्याची क्रूरता, अशी ज्याचं बल, ज्याची वृत्ती इतकी वाईट, त्याला त्यांनी आमंत्रण दिलं. देऊ करुणी त्या अर्धा वाटा, सेनेसह मोलवी करंटा. करंटाच म्हणावं लागेल ना, कारण त्यांनी केलंय काय की आपल्या मायभूलाच दुर्दैवामध्ये टाकलेलं आहे. आता कृष्णाचं सावध पण अजिबात कमी नव्हतं. गुप्तचरांनी सकल वृत्त हे निवेदिले कृष्णासी. विचार पडला बलरामा ते, भय उपजे मथुरेसी. जय हरी सुखकंदा. आत्तापर्यंत कसं कसं तोंड दिलेलं होतं जरासंध येत होता, कारण जरी राक्षस होते तरी काहीतरी नियम पाळत होते. त्यामुळे युद्ध जे व्हायचं ते युद्ध फक्त रणभूमीवरच व्हायचं. आतमधल्या लोकांना त्याचा काही त्रास नसायचा किंवा त्यांच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या लोकांनाही त्रास नसायचा. पण जे अफझल खानाने केलं तेच इकडे पण झालं होतं, किंवा अफझल खानाने तीच प्रथा परंपरा पुढे चालवली. त्याप्रमाणे रस्त्यात येतील तेवढी घरं गावं उद्ध्वस्त करत त्याची सेना येऊ घातली होती. आणि मग मथुरावासी जनांना वाटलं की इतके दिवस आपल्याला डायरेक्ट काही इम्पॅक्ट झाला नव्हता त्या युद्धाचा,
पण आता काही सांगता येत नाही. आपल्यावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. आपल्या स्त्रियांचं शील पण काही सुरक्षित राहील असं वाटत नाही. सगळ्यांना अतिशय भीती वाटली. बलराम पण विचारात पडले की आता काय करावं. पण भगवान, रोगासह जरी अपथ्य होते, भिववी नाते रसवैद्याते. जेवढी अवघड केस, ती केस नीट करण्यामध्ये त्या डॉक्टरांचा कस पणाला लागतो, तसा हा भवरोगातनं तारून देणारा जो वैद्य आहे त्याचा कस पडायला लागलाय. पण त्याच्या मनाची शांती भंग झाली आहे का? नाही. कारण त्याला माहिती आहे की विपरीत परिस्थितीमध्ये पण त्याचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. आणि म्हणून काही जरी झालं, कावल यमन येऊ दे, नाही तर अजून कोणी येऊ दे, मी यांचं दुर्लक्ष, मी यांना मारणार आहे हे त्याला नक्कीच माहीत होतं. रोगासह जरी अपथ्य होते, भिववी नाते रसवैद्याते. तेवी श्री हरीच्या चित्ताची शांती स्थिरता लमन ढळेची. अजिबात त्यांची शांती अजिबात इकडे तिकडे गेलेली नव्हती. पण त्यांनी काळजी एक घेतली. वदे सावळा निज जनकाते, उचित असे त्यजने मथुरेते. पण आता ना आपण मथुरेत राहायला नको, कारण हा कालयवन जो आहे तो धर्मयुद्ध नाही करणार. कालयवन तो देऊन वेढा, आपणा स्तवया करील पीडा. आजवरी जे छल युद्धाचे, शिणले तेने जन मथुरेचे. ताण अधिक की सोसेल नया, रणभू पालट हवा कराया. आता रणभू कुठेतरी दुसरीकडे गेली पाहिजे. अरे पण कुठे जायचं, आपण काय करू शकतो? मी त्याची योजना केलेली आहे म्हणाले. अपरदिशेशी सिंधू तटावर, रचवाया मी कथिले सेपुर. त्वष्ट्याने सहजी या वेळी, असेल रचना समाप्त केली. की त्यांनी विश्वकर्मेनी जो सगळं सृष्टी निर्माण करतो त्याला मी आधीच सांगितलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे योजना करून ते नगर वसवलेलं असेल. म्हणून असं कल याद वास घेऊन तुम्ही त्वरित जा तिकडे. इकडे मी या यवनवदाचे सहज करीन शततुकडे. जय हरी सुखकंदा. स्वसामर्थ्यावर विश्वास होता, पण स्वकीयांची काळजी पण होती. पण त्याचं असं सांगून ऐकतील का, ज्यांचं प्रेम आहे कृष्णावर इतकं सगळं. एकटाच सोडणे हरिते, मानवलेन च कुणासहिते. कुणीतरी वंचुन हृदयासी, जपेल का ते हास विशेषी. जर ते जागरूक नसतील तरच असं करतील. वजन वाढलंय, कोलेस्ट्रॉल वाढलंय, शुगर वाढली आहे, तरी पण त्या हृदयावर अत्याचार करतील. अशा लोकांना आपण शाणे मिळणार आहोत का? पण श्रीकृष्ण मात्र शाणे, ते सगळे मथुरावासी पण श्रीकृष्णाच्या सत्संगामुळे, शहाणेपणामुळे शहाणेच झालेले होते. आणि म्हणून ते ऐकेना, कारण हरी जणू काही त्यांचं हृदय होता. परी हरीने चतुरवचाने, राजकारणी व्यवहाराने. समजाविल त्या हृदगत अपुले, मथुरेतून मग सर्व निघाले. मग आता इकडे कुठे आले ते? द्वारकेला. आता आपण द्वारकेचं वर्णन ऐकूयात. पश्चिम सागर तटी मनोहर, बघती यादव विशाल नवपुर. पूर्ण तयार होतं. दशयोजन विस्तार जयाचा, विष्णू लोक ये भूवर साचा. आपण आता सगळ्या नगरींचं वर्णन बघतोय, पण हे अजून काही विशेषच. इंद्र गर्व परिहार करी हरी, भय सरले मग कनकगिरीवरी. जसं इंद्रगर्भ परिहार केल्याच्या नंतर त्या गोवर्धनावर जसं भय सरलं होतं का, आले की सागरोदरातून, उन्नत भवने तशी विलक्षण. जसा गोवर्धन उन्नत मातेने उभा राहिला इंद्रगर्भ परिहार झाल्यावर, किंवा जेव्हा पृथ्वीमध्ये प्रलय व्हायला लागला, गडबड व्हायला लागली, तेव्हा घाबरून सगळे पर्वत समुद्रामध्ये लपले होते, ते आता भय सरल्यामुळे पुन्हा वर आले. अशी तिथे सगळी भवनं होती, घरं होती. शैल रैवतक करी पहारा. एका बाजूला शैल पर्वत होता, ज्या रविदे कांचन कर भारा. म्हणजे जेव्हा सूर्योदय व्हायचा त्यावेळेला तो पूर्ण सुवर्णासारखा झळाळून उठायचा. जणू काही सूर्यानी सुवर्णाचा करभार त्या पर्वताला दिलेला आहे. कड दुसरी सागर संरक्षी, पिता जसा शिशु घेऊन तुक्षी. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाला जसं कडेवर घ्यावं, तसा तो सागर ह्या द्वारकेला कडेवर घेऊन उभा आहे. म्हणजे योजना किती विलक्षण चातुर्याने केलेली होती की एकीकडे समुद्र आहे आणि एकीकडे पर्वत आहे. खरं म्हणजे भारताला हे सगळं नैसर्गिक रीतीने मिळालंय. एका बाजूला पर्वत आणि तिन्ही बाजूनी समुद्र.
आपली चातुरता कधी कुठेतरी कमी पडते असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मग त्या समुद्रातच सहारा घेऊन जे काय होतं मुंबईमध्ये ते आपण सगळ्यांनी बघितलंय. दक्षपणा कमी पडतो. भव्य तटाच्या गोपुरवेशी पुररक्षण करिता ती पूर्ण जलाने अथांग विस्तृत खंदक वेढा देती जय हरी सुखकंदा. आता इकडे पर्वत आहे आणि इकडे सागर आहे म्हणून थांबले होते का? नाही. गोपुर वेशी, पूर्ण तट बांधलेला होता, वेशी होत्या, त्याला दरवाजे होते, त्याच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती आणि पूर्ण जलाने अथांग असे खंदक भरलेले होते. आपण सगळ्यांनी देवगिरीमध्ये अनुभव घेतलाय. देवगिरीचा जो किल्ला आहे त्याच्या भोवतालचा खंदक आपण सगळ्यांनी पाहिलाय. आणि त्या भूलभुलैयामध्ये कशी योजना केलेली होती की जिकडून गार वारं येत आहे, अरे हां इकडूनच बहुतेक हे भुयार संपेल, पण ते गार वारं खंदकाच्या पाण्यावरून येत आहे आणि त्या खंदकामध्ये पुन्हा मगरी आहेत. ही जी योजना होती, या योजनेमुळे देवगिरीचा किल्ला अभेद्य राहिला होता. आणि अशीच योजना किंवा कदाचित या योजनेला बघूनच देवगिरीला कृष्णदेवरायांनी ही सगळी योजना केली असेल. एवढंच नाही, प्रमदवने आराम उपवने बहरा आली सुफले सुमने द्राक्षे ताळिम रसाल पेरू मधुलिंबे बदरी रुची चारू फणस गरे जातील मधुकोमल मृदु हृदयाचे उन्नत नारळ काजू फळे ती सुंदर विनयी केळी पोफळ जांभूळ पपई. हे लक्षात घ्या, आता तिथे राहायला आले आणि त्याच्या आधी हे सगळं तयार आहे. म्हणजे योजनाबद्ध नगर कसं उभं केलेलं आहे की सगळी फळबागा तयार आहे, सगळ्या फुलबागा तयार आहेत, हे सगळं पूर्ण आधीच तयार आहे. सुवर्ण चंपक हिरवा चाफा मोगरीचा शशी सुंदर वाफा पाटल जाई जुई मालती केतकी नधरी भुजगी प्रीती. विचार करा की असं जर नगर योजना केली तर प्रदूषण होईल का? नाहीच होणार. पण एवढ्या योजकतेने त्या नगराची कल्पना करणं, ते नगर कसं वसवणं आणि लोकांनी नंतर त्याची काळजी घेणं, हे सगळं आवश्यक आहे. आणि हे सगळं झालं तर सगळे आपल्या नगरी ज्या आहेत त्या स्मार्ट सिटी किंवा द्वारका नगरी होती. इंदूरने हे खरं करून दाखवलंय. इंदूरला अनेक वेळेला हे भाग्य मिळालेलं आहे. तर आपणही सगळे तो विचार करू शकतो की आपण जर मनात आणलं तर आपण हे करू शकतो. श्यामल हिरवे मन तुळशीचे पावन करीते भाग दिशांचे. तेव्हापासून ती जाणीव होती की तुळशीचं मन आजूबाजूला पाहिजे, प्राणवायू वाढेल. कुंद कळ्यांचे गुच्छ हासती पारिजात निशिगंध शेवती भरुनी ओंजळ मृदू सुमनांनी स्वागत करीती प्रेमे वाटे येथची नित्य रमावे सोडून सर्व ही कामे जय हरी सुखकंदा. सगळी कामं सोडून द्यावी आणि या उपवनात राहावं असं त्या सगळ्यांना वाटायला लागलं. घरं कशी होती? चंद्रशिलांनी वा स्फटिकांनी. चंद्रशिला म्हणजे चंद्रकांत मणी जे पाझरतात अद्भुत रस. चंद्रशिलांनी वा स्फटिकांनी रचिले सदने शुभ्रही मानी. जणू काही बर्फाचे घर असावेत अशी शुभ्र घरं होती. रजतगृहे काही कनकांची शोभा केवी वंदुतयाची प्रवाळ मरकत पद्म रागमणी पुष्पराज वैडूर्य शिलातुनी इंद्रनीलही रक गजदंते भागगृहाचे घडले होते. आपण हे सगळं साहित्यातच हे सगळे प्रेशस स्टोन बद्दल वाचतो. आपल्या सगळ्यांनी ते पाहिलेत की नाही याची पण शंका आहे. असे मंदिरा थोर अगाशी व्यवस्थित गच्ची एकदम छानपैकी चंद्र करे ढवळती ते एसी. चंद्राचं चांदणं डायरेक्ट त्या गच्चीवर येणारे. सभोवताली डुलते उपवन तेथ सुखाचे परिमल सेवन. अशा गच्चीवर जर विहार करायला मिळाला तर काय पाहिजे? तेवढंच नाही, विहार करण्या जली दीर्घिका ज्याच्यात पोहता येईल अशा विहिरी. कलहंसाची रुचे भावुका निशांत उज्ज्वल अवरोधास्तव विनयन सोडी अनिलची थेलव. त्या सुगंधित वाऱ्याला सुद्धा स्वतःचा विनय सोडता येऊ नये इतका नम्रपणे तो त्या सगळ्या नगरवासियांची सेवा करत होता. एवढी सुंदर ती द्वारका नगरी. मंगलचित्रे प्रवेशदारी कोरियली रत्नांनी पडदे सुंदर मौक्तिक मंडित रळती खिडक्यावरुनी जय हरी सुखकंदा. काय वैभवाचं वर्णन आहे. अखंड यौवन की सुरयुवती
पुष्पवाटिका ऐशा भवती. 12 फुलं. कसं? जसं त्या अप्सरांना चिरयौवनाचा वर असतो तशी कधीच ती फुलं आता बहर नाहीये, आता फुलंच नाहीयेत असं कधीच झालं नाही. अखंड यौवन की सुरयुवती पुष्पवाटिका ऐशा भवती. प्रसन्न भासे हर्ण्यतयासी पती प्रियेच्या जणू कर पाशी. त्या सगळ्या फुलवेलींना सुद्धा इतका आनंद व्हायचा तिथे राहायला आणि उमलायला, जणू पती प्रियेच्या जणू कर पाशी. त्या सगळ्या वेलींनी जणू त्या द्वारका नगरीला वेढा घातलेला होता अत्यंत प्रेमाने. कुंजलतांचे करीती शीतल भास्कर तेजा दाहक उज्ज्वल. रमणीचे स्मित हास्य पाहुन संतापन का जाई वितळून. अत्यंत उग्र असा सूर्य असावा, उग्र असं वैशाखातलं रणरणत ऊन, पण 12 फुलं, भरपूर पाणी आणि मग ते दाहक कसं काय वाटेल तेज. आणि जसं कितीही राग आलेला असेल तरी सुंदर स्त्रीच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, हास्याचा पुन्हा एक प्रकार स्मित हास्य. ते जर कुचकं असेल तर तो राग वाढवेल, पण स्मित हास्य असेल तर तो राग कमी होऊ शकेल. तेवढंच नाही, धारा यंत्रे सहस्त्र लोचन. धारा यंत्रे म्हणजे कारंजी. करती सुरभित जलभी सिंचन. ही जी कारंजी होती ना त्याच्यातून नुसतं पाणी येत नव्हतं, सुगंधित पाणी, असं सुगंधित पाण्याचा वर्षाव होत होता. थुई थुई नर्तन जलबिंदूंचे विलसित अवखळ रम्य शिशूंचे. जसं छोट्या बाळांनी लीला करावी, इकडे तिकडे खेळावं, नाचावं, तसं जणू काही ते जलबिंदू होते, धारांमध्ये तुषार होते, ते नर्तन करत होते. सरोवरी कलरव हंसांचा सुगंध देवी अरविंदांचा. असं म्हणलं जातं की हंस दूषित पाण्यामध्ये येत नाही. ज्या अर्थी तिथे कलरव करत होते म्हणजे आनंदाने जे चित्कार करतात त्याला कलरव म्हणतात. आता तर हे हंस आनंदाने कलरव करत असतील म्हणजे ते पाणी शुद्ध होतं. कसं माहितीये? जळ निर्मळ सुंदरा आकृती. कसं झालं होतं माहितीये? मन विसरे निज चंचल वृत्ती. एरवी काय असतं की पाण्यामध्ये पाहावं तर पाण्यात तरंग येतात आणि मग ते प्रतिबिंब असं हलतं आपलं, पण ह्या सरोवराचं पाणी इतकं स्थिर होतं जणू काही मनाने चंचल वृत्ती टाकून दिली होती, असं ते स्थिर पाणी होतं. नियमबद्ध रचना नगरीची रेखीव सर्वई होती. विचित्रता सारखेपणासह मिरवे धरुणी हाती. जय हरी सुखकंदा. विविधतेत एकेता आपल्या देशाची जी शान आहे. सुरेख सम विस्तृत रुजुविथी. औरंगाबादकरांच्या जिव्हाळ्याचा विषय छत्रपती नगरातला. सुरेख सम विस्तृत रुजू सरळ, विधी म्हणजे रस्ते, बस बाकी काही बोलायची गरज नाही. हे कसे होते? सुजन गतीची जणुकी साथी. हे रस्ते असे होते की सरळ मार्गाने जेव्हा जायचे त्याला साथ करणारे होते. आता रस्ते जर वळणावळणांचे खड्ड्याचे असतील तर माणसाने किती ठरवलं तर सरळ चालता येईल का? नाही चालता येणार. आणि म्हणून हे रस्ते सरळ चालणाऱ्याला मदत करत होते. अशोक चंपकल बकुळ रसाली शीतल छत्रे जीवर धरिली. इतकी झाडं होती रस्त्यावर की पूर्ण छाया होती. बहुविध वस्तूंनी भरलेल्या पण्यवीथिका गजबजलेल्या. देश देशच्या कुशलपणाचे सार्थक होई इथेच साचे. पण्यवीथिका म्हणजे बाजार. बहुमूलाची सुंदर वस्त्रे सूक्ष्म रेशमी मृदुल विचित्रे. दाग दागिने नवरत्नांचे गुजरीतून जणू वैभव नाचे. गुजरी म्हणजे पण बाजारपेठच, जणू काही वैभव ओसंडून वाहत होतं. क्रीडा उद्यानं कशी होती? क्रीडोद्याने सुरचित जैसी नंदनवनीचा गाभा. चौक मनोहर विशाल तेथे वाढविती पुरशोभा. जय सुखकंदा. आता असं झालं की शाळांना पण खेळायला ग्राउंड नाही आहेत तर बाकी मुलं कुठे खेळतील? द्वारेचे या यथार्थ वर्णन करण्यासी दुर्बल मम आनन. इच्छे मधुनी भगवंताचे प्रगट जाहले रूप तिचेचे. रमले यादव वैभवशाली राज राजपथ मानून खाली. कुबेराचं साम्राज्य फिकं पडावं एवढं वैभव इथे होतं तर मग ते रमतील याच्यात नवल काय? सुख न्यूनता नवती काही गडसिद्धींचा राबत राही. पण हे सगळे यादव इकडे आले
मथुरेमध्ये तिकडे मथुरेसी वसले श्रीमूर्ती, उरली मागे जणू सत्कीर्ती. सगळे यादव गेले आणि त्यांची कीर्ती मागे राहिली, असे भगवंत मागे राहिले. काल यवन तो मगध प्रेरित, ससैन्य ये पुरवित. ध्वंसित ज्याची भीती होती तेच झालं. जवळ अजून जव सैन्य न आले, एकटेच भगवान निघाले. कसे निघाले आणि पुन्हा? खुले कस्तुरी चिन्ह ललाटी, वनमाला शुभ रुळते कंठी. सुवेश मंडित पीतांबर धृत, हास्य वदन सुखकंद. एक लाच ये सन्मुख यवना, लीला नट गोविंद जय हरी सुखगंधा. अतिशय मोहक असा वेश केला आणि कोणतंही शस्त्र हातामध्ये न घेता एकटे ते कालव यवनासमोर आले. श्यामल कोमल सुंदर मूर्ती, बघून शंकला खळ निज चित्ती. अरे हाच काय तो कंस निबर्हण, कमल करी का तरुचे छेदन. अरे यांनी 17 वेळा जरासंधाला हरवलं. कमळाने कधी झाड कापलं जाईल का? काहीतरीच. पुष्पाहुनही कोमल काया, हात न उचले वार कराया. कदाचित असं झालं असेल की याची कोमलता बघून ना जरासंधाला तलवार उचललीच नसेल आणि म्हणून जरासंध कदाचित परत गेलाय. हा काय हरवणार आहे? मगधेश्वर हो म्हणून पराजित, शौर्य वसे या जवळ न किंचित. अरे याच्याजवळ काय शौर्य असू शकतं? मनमोहक सुंदरता याची, होईल भूषा मम कोशाची. जो विकृत विचार 17 वेळा येऊन जरासंधाने केला नाही, तो पहिल्याच वेळेस यवनाच्या मनामध्ये आला की याला जर मी पकडून नेलं तर माझ्या अंतःपुराचा हा एक चांगलं भूषण होईल. धरू यास खल निजकटी कवळी, शस्त्र न एकही याचे जवळी. पण हे काही श्रीमूर्तीला माहित नव्हतं. श्रीमूर्ती परी चपल गती ती, गवसे का तरी खलजन हाती. पाठ लाग करी यवन सुवेगे, सहचर सकलही पडले मागे. पळत सुटले आणि त्यांच्या मागे कालयवन पळत सुटला. कालयवन करी यत्न विशेषी, धरण्या पंकज नयना. नीचोत्थित अपवाद जसा का, पाठी लागत सुजना जय हरी सुखगंधा. काय आहे ना, असं म्हणलं जातं की कुणाबद्दल तक्रारी होतात, कुणाबद्दल अपवाद उठतात? जो काम करतो. जो कामच करत नाही, ज्याला काही करायचंच नाही, त्याच्या विरोधातही कोणी बोलत नाही. तसं हे नीच लोक जे आहेत ना, ते चांगलं काम करणाऱ्यांच्या कामामधले काहीतरी खोटी काढत असतात. तसा हा कालयवन जणू काही त्या सुजनांच्या मागे वाईट त्यांच्याबद्दल बोललं जातं, ते जसे लागावे तसा हा कालयवन त्या कृष्णाच्या मागे लागला. आता कृष्ण पुढे कुठे? पर्वतावर, आतमध्ये जंगलात. चढण बिकट बहु गिरीवरची ती, दाटलता तरू वाट न देती. पण त्याच्यातनं वाट काढून सूरपारंब्या लहानपणी खेळलेल्या. शील तरे विपदात तसा हरी. जसं एखाद्या पतिव्रतेचं शील कितीही विपरीत परिस्थितीमधून तरून जातं, तसं विपदा आली तरी हरी त्याच्यातनं बाहेर पडला. शील तरे विपदात तसा हरी, रक्ताळून तो यवन शिणे परी. हरीच्या अंगावर ओरखड्याने उडला, पण हा काल यवन मात्र रक्ताळून गेला. सापडला करी असे गमावे, तोच जनार्दन दे हुलकावे. भरुनी आले पाय खलाचे, धाप शिणविते भाग उराचे. दबून गेला काल यवन. घाम ओघळे सकल शरीरी, सहसा वळुनी बघत मुरारी. कुठपर्यंत आला असं बघतायत, त्याला खिजवतायत आणि पुढे जातायत. शेवटी अक्षरशः त्याचा तोल सुटला काल यवनाचा. अंती खलते शिव्या मुखाने, चिडती नीचची पराभवाने. जे नीच लोक आहेत ना, ते पराभवाने चिडतात. जे सज्जन आहेत ते त्याचं ॲनालिसिस करतील, विश्लेषण करतील आणि त्याच्यातनं पुन्हा उभे राहतील की हो, आपलं काहीतरी चुकलं असेल, पुढच्या वेळेस आपण ही चूक नको करायला. कर करता ती अधराचा वित, थांब पळपुट्या हरिवर गर्जित. करी धडपड पळपणास लावणी, तरी न करी गवसे मन मोहन. असं करता करता थेट आतमध्ये मनामध्ये घुसले होते श्रीकृष्ण. बघता बघता श्रीहरी अंती गुहेत एक्या शिरला. लपला आपण मुचकुंदाशी, पांघरुनी निज शेला जय हरी सुखकंदा. आता तिथे असं झालं होतं, मुचकुंद
हा इक्ष्वाकू कुळामधला त्रेतायुगातला राजा, आणि त्या काळामध्ये देव आणि दानवांचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये त्यांनी देवांना खूप मदत केली. अतिशय खूप दिवस ते युद्ध चाललं आणि त्याच्यामध्ये त्याला खूप श्रम झाले, पण अगदी देवांचा विजय झाला. मग देवांनी त्याला सांगितलं की तुला काय वर पाहिजे ते तू माग, आम्हाला आम्ही देऊ तुला. काय मागावं याला पण अक्कल लागते खरं म्हणजे. तर त्यांनी इतकं व्यवस्थित मागितलं होतं. नृपहा इक्ष्वाकूंचा वंशज, मांधात्याचा विजयी आत्मज. त्याची कुळकथा सांगताय. अमरास्तव निवटुनी दानवा, दीर्घकाल ध्येये तरी सावा. त्यांनी काय मागितलं होतं ते पुढे येणार आहे, पण ते मागायला पण खरंच